कुपवाड खून प्रकरणी आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. कुपवाडमध्ये स्वातंत्र्यदिनी जिहादी फरीद शेख याने किरकोळ कारणातून हिंदू मराठा समाजातील मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या पतीपत्नीवर हातोड्याने आणि मटण कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला चढवल्यामुळे मनीषा केसरेकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहन केसरेकर हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. तरी या प्रकरणामुळे समाजामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली येथे फरीद शेख याला फाशीची शिक्षा द्या, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवा, सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र संताप निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना फरीद शेख यांच्या घरावर बुलडोझर फिरवा, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून सरकारी वकिलाची नियुक्ती करा अशा मागण्यांचे निवेदन यावेळेस देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांना फोन करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले. आणि यावेळी बोलताना माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी म्हटले की कुपवाड सांगली येथे हिंदू मराठा दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आणि हिंदुस्थानी कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. आत्ताच आम्ही निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सरकारी वकिलाची नेमणूक करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. आता त्या जिहादी फरीद शेखने परवानगी न घेता बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त करा, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याचे घर जमीनदोस्त करतील. यावेळी हिंदू एकताचे कार्यकर्ते उपस्थित होते. इतिहासात अशी पहिली घटना घडलेली आहे की एका हिंदू महिलेचा कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम यानं चाकूनं भोसकून हत्या केलेली आहे. आणि इतकी ती हत्या निर्घृणपणे केलेली आहे की सत्तूरनं तिला त्या महिलेला भोसकलेला आहे आणि तिच्या पतीच्या डोक्यामध्ये हातोडी घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना यांची मागणी आहे की त्या ठिकाणी हा जो फरीद शेख हा कट्टरपंथीय जिहादी लांडा आहे याच्या घरावर ताबडतोब बुलडोझर फिरवला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. चांगल्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे. अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. परंतु त्यानं त्या आमच्या हिंदू मातेची जी निर्घृणपणे हत्या केली आहे तशी त्याची शिक्षाही अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती म्हणजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला दगडानं ठेचून मारणार. तरच यापुढं अशा ह्या जिहादी मुस्लिमांची हिंमत होणार नाही हिंदूंच्या महिलेला भुसकून मारायची. म्हणून या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो. आमच्या मागण्या सरकारनं मान्य करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवून त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करून जर त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू समाजाच्या बांधवा भगिनीला मातांना रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा करून या सगळ्या मागण्या या सरकारला मान्य करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा मी सर्व हिंदू समाजाच्या वतीने देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.